देणे धरा सांगतो ते कानी, आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे, तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, व्रत एकादशी द्वारी वृंदावन, कंठील्या रे लेणे तुळसी माळा, तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळे, तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण, तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी गुरुदास तुका, बाबाजी गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, नीलांबुज श्यामल कोमलंगम, सीता समारोपित वाम भागम, पानव मासा एक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथं, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसा मा पातकनाशनं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, विठ्ठला विठ्ठला आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मने विठोबाचे, तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने. प्रस्तुत आपल्या ह्या सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड नामयज्ञ, या नामयज्ञाच्या दृष्टीने आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, विश्वसंत भारतरत्न महाराष्ट्र भूषण साधू सम्राट श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा, संतांच्या जीवनातली दिवाळी कोणती, दसरा कोणता, सण कोणते, उत्सव कोणते, याचं यथार्थ विवेचन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला यापूर्वी मी एकदा गुपित बाबांच्या महाद्वारामध्ये येऊन गेलेलो आहे. त्याला 2-4 वर्ष होऊन गेलेली असतील. गुप्तनाथ महाराजांच्या दरबारामध्ये येऊन गेलेलो आहे. काही गुपितनाथ महाराज आहेत, काही गुप्तनाथ महाराज आहेत, बरं का. हे सगळे एकच अवतार आहे संतांचे, बरं का. म्हणून इथे मी त्यांचं दर्शन एकदा करून गेलेलो आहे. त्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये पुन्हा आला, हे मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी जमलेली आहोत, नामयज्ञ चालू आहे. आलो ह्या वर्षी जरा चांगलं चांगलं पाहायला मिळालं, बरं वाटलं. चांगलं चांगलं म्हणजे हे चांगलं चांगलं, माणसं चांगली असती का देवाचं कार्य चांगलं होत असतं. फक्त त्याला चांगल्या माणसांची आवश्यकता असते, आहे का नाही. आणि आपला सप्ताह हा नेमकी पावसाळ्यामध्ये आहे. पाऊस कधी येईल सांगता येत नाही. म्हणून इतकं सुंदर हे व्यवस्थापन केलं इथं बसण्याचं. आता किती जरी आला तरी काही चिंता नाही, गोंधळ करायची गरज नाही, उठायची गरज नाही. म्हणजे श्रवण सुखाचा आनंद आता तुम्ही चांगल्या पद्धतीने लुटू शकता. विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्यात जास्त महत्व आहे श्रवणालाच, बरं का. श्रवणालाच जास्त महत्व आहे. श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जान परम भक्ती, आहे की नाही. झाली पै विश्रांती याचका सकळा, आणि जीवी जीवन कळा श्रीमूर्ती राया. श्रवणाचा आनंद, चांगलं जिथं ऐकायला मिळतं तिथं बसायला शिकत जा, तिथं जायला शिकत जा. जिथं चांगलं चांगलं चाललंय, माणसाने नेहमी चांगल्या बैठकीमध्ये बसावं, विचित्र बैठकीमध्ये बसू नये. नको ते ऐकायला मिळतंय तिथं कधी बसू नये, पण चांगलं ऐकायला मिळतंय तिथं बसल्याशिवाय
राहू नये. लक्षात चांगलं चांगलं एखादी बाई भांडायला लागली निघून जायचं आपल्या घरी. उलट तुम्ही पुढं पुढं जाऊन म्हणता काय ग झालं बबे बबे काय ग झालं काय झालं काय ग. तुला ऐकाय कोणी सांगितलंय त्या दोघींचं मिटन तिकडं परस्पर. तू नाही गेली तू खत पाणी घालायला जाऊ नको तिथं. तू तुझ्या घरामध्ये निघून जा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण सुद्धा पुरुष मंडळी म्हणजे हुशार मंडळी आहे महाराज. सगळ्यात हुशार जात असेल तर पुरुषाची महाराज. लोक म्हणतात महिला हुशार आहेत. नाही नाही, महिला सांगितलेल्या कामाच्या आहेत अजूनही. पण काही काही त्यांना सांगावं लागतं मग ते करत असतात. जबाबदारी तुमचीच आहे. घर तुम्हीच सांभाळावं. प्रपंच पूर्णत्वाकडे तुम्हीच घेऊन जावा. पण हे लय पाटील. यांची पाटीलकी कोणला सांगता येणार नाही महाराज. कधी यांची पाटीलकी घरापासून तर गावापर्यंत पाटीलकी जागी असते. गडी माणसाची पुरुष माणसाची एवढा तो सुज्ञ असतो. मग एवढं जर कळतंय तर आपण सुद्धा बसावं कोणामध्ये. आपला मित्र कोण असावा, आपली संगत कोणाची असावी. व्यसनाधीन गेलेल्याची संगत करायची का व्यसनातून जो निवृत्त आहे परावर्तित झालेला आहे संगत त्याची करायची. हे जर कळत नसेल तर त्या बुद्धीलाही महत्व नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. करायचीच असेल तर संगत चांगली करावी. संगत संतन की करले आहे का नाही. चांगल्याची संगत करावी. संतांचीच केली पाहिजे. निर्व्यसनी माणसाची संगत कर. काय बिघडलं. चांगलं वर्तन करतोय, चांगलं जीवन जगतोय, गोड जीवन जगतोय त्याची संगत कर. ज्याच्यामुळे चांगलं शिकायला. मला सांगा ज्याला उद्योगपती व्हायचंय मंडळी, ज्याला उद्योगपती व्हायचंय त्यानं कोणाची संगत केली पाहिजे. कोणाची. उद्योगपतीची. हा काही उद्योग करायला लागला हा उद्योगपती होईल का. होईल का. काही जर उद्योग करायला लागला तर तो उद्योगपती होणार नाही. उद्योग वाढून ठेवशील. ज्याला व्यापारी व्हायचंय व्यापारी व्हायचंय त्यांनी कोणाची संगत केली पाहिजे. व्यापाऱ्याची. जर त्यांनी इपाऱ्याची केली मग ते इपार आणि हे इपार भीक मागायची वेळ दोघांवर. म्हणून संगतीला फार प्राधान्य आहे. तुम्ही सुद्धा महिलांनी सुद्धा अशी संगत करायची जिच्या तोंडात रोज शिव्या आहेत. तिच्या संगत गप्पा मारीत बसायचं. तुमची वाणी सुधरेल का. सुधरेल का. आपल्या वाणीला काही प्रभाव मिळेल का. मार्ग मिळेल का. नाही मिळणार. वाचा शुद्धी आहे ज्याची. जे चांगलं बोलतात, चांगलं वागतात, चांगल्यामध्ये बसतात. आणि तुम्हाला अजून लई महत्वाचं सांगतो. अर्थाचा गैरअर्थ काढतात त्यांच्यामध्ये कधीच बसत जाऊ नका. तुमचा बोलायचा उद्देश एक असतो पण गैरअर्थ काढणारा इतका पापी असतो की त्याचं पापच त्याला एक दिवशी मारित असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण त्यानं ठरवलेलं असतं तू कसा चमकतो मी पाहतो. तुझं नाव मी नामशेष केलं तर माझं हे नाव बदलून ठेवीन. पण आपलं नाव नामशेष करायला जाणाराचं एक दिवशी नाव राहत नाही जगामध्ये. हे लक्षात ठेवा महाराज. आपलं कर्म चुकायचं नाही. चांगलं वर्तन चुकायचं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय. घातलिया भय रकाने घातलिया भय रकाने. तुका म्हणे सत्य कर्माल साय घातलिया भय रकाने घातलिया भय रकाने. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगल्या कर्माला साह्य करा. चांगल्या ठिकाणी थांबत चला. जिथं चांगलं आहे तिथं सहकार्य करायचं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. लक्षात ठेवा. नाही तर नरकाला जाल तुम्ही महाराज. आणि आता इथून पुढे लय अवघड आहे महाराज. इथून पुढचे कीर्तनकार तुम्हाला गुरुगृही शिकलेले भेटणारच नाही. काय तुमचं मत आहे. भेटणारच नाहीत. सगळे व्हॉट्सअप महाराज. आणि त्यात तुमची मीटिंग बसली का मग त्याच्यात याची तारीख घ्या त्याची तारीख घ्या. तो कोणा काय शिकलाय, त्याचं गुरुकुल कोणते, त्याने मधुकरी खाली का, आळंदीत 4 दिवस राहिला का,
याचा अनुमान कधी काढता का कधी? व्हॉट्सअप महाराज. आणि त्याची फी कमी नाही. अहो गेल्या लाखापर्यंत. काय माग पाहता तुम्ही? पार परमार्थाचं वाटोळ करून टाकले तुम्ही सगळ्यांनी. हा द्या ना, तुम्ही दिलं पाहिजे. येणं जाणं आहे, गाडी आहे, डिझेल आहे, ड्रायव्हर आहे, महाराज आहे, अमकं आहे, तमकं आहे. पण इतकं आलं. मला जर ₹1,00,000 रोज भेटलं ना महाराज, बघा आधीच लोकांचं खाऊन खाऊन घरचा तुकडा नाही तर आई शपथ खोटं सांगत नाही महाराज. रोज एका गावचं आहे का नाही चकाचक. तरी आता तब्येत कमी केली मी. हा मग 115 वजन होतं माझं, आता 70 आहे. डाएट करीत चला, नुसतं खायला मिळते. खाय 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 आणि बसला करपट ढेकर देत. बाय बाय पचत नाही तर खातो काय आला एवढं? फुकटचं तर कोणी खाईल महाराज. जरा जरा लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या, प्रकृतीकडे लक्ष द्या, काळजी घ्या. महिला मंडळ तुम्हाला मी पहिलं सांगतो, मी 2-4 महिला अशा पाहिल्या, त्यांना चालता येईना अशा चालायच्या. म्हणलं ही म्हातारी मिली तर हिला बाहेर कसं काढायचं? इतकं अवघड परिस्थिती आहे महाराज. बरं तिला म्हणले ना आजी आता भात खाऊ नको. नाही इंद्रायणी फार छान आहे. इंद्रायणी लय छान आहे. खाय खाय खाती. ते भात लय बेकार महाराज. डायबिटीस वाल्यांना तर बेकारच. तुम्ही भात कमी खात जा सगळ्यांनी. मी सांगतो तुम्हाला, मी भातातल्या रानातला आहे म्हणून सांगतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमच्यापासून वरती सगळा भातच, जुन्नर पासून वर सगळा भातच आहे महाराज. सगळं मावळे छत्रपतींचे सगळे वर. बरं का? असू द्या. ते लय घातक आहे महाराज. त्याला डायबिटीस बीपी त्यांनी सांभाळून राहा. भात, चहा, साखर, गुळाचा चहा प्या वाटलं तर. साखर घेऊच नका महाराज. कारण आता कीर्तनात जरी बोलायची वेळ तरी आता आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोडं बोललं पाहिजे. तुम्हाला सांगितलं पाहिजे. आरोग्य सुद्धा आरोग्यम धन संपदा असं म्हटलेलं आहे ना आपल्यामध्ये पण. हे सांभाळा, सगळं व्यवस्थित सांभाळा, म्हणजे कुशल जीवन जगता येईल तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज मला कधी कधी असं वाटतं, काही ना बरं का पा महाराज, लग्न व्हावं वाटत, संसार करूशी वाटत, लेकरं व्हावा वाटत, पण म्हणते मी मंगळसूत्रच घालणार नाही. जमल का? जमल का? आयो ए आई काय घाबरू नको, तुझ्या लेकरासारखं समज मला. जमन का? म्हणजे लेकरं व्हावं वाटतात, संसार करूशी वाटतो, आहे का नाही? घरामध्ये सगळं आबादी आबाद असलं पाहिजे वाटतं. नवऱ्याला पगार चांगला पाहिजे, त्यांनी मायाकच आणून दिला पाहिजे. आणि म्हणते मी मंगळसूत्रच घालणार नाही. जमल का? ए येड्या हळदी. मणी मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे का नाही? सौभाग्याचं लक्षण. लग्नामध्ये मणिमंगळ घातल्यानंतर तू त्याची बायको झाली, तो तुझा नवरा झाला. किती महत्व आहे त्याला महाराज, आहे की नाही? साखरपुडा लावताना कुंकू लावतात का हिरवं कुंकू लावतात? लाल कुंकू लावतात का हिरवं, निळं, पिवळं, जांभळं? कोणतं कुंकू लावतात? लाल कुंकू लावतात. पुरींना माहितीये लावतात की नाही? का लावतात? कुंकू हे सौभाग्याचं लक्षण आहे. तू सौभाग्यवती होणार आहे म्हणून पहिलं दिग्दर्शन त्या साखरपुड्यामध्ये. त्या कुंकवाला तू विसरू नको हे तुम्हाला सांगायचं असतं. पण तुमच्या मॅचिंगला काय आग लागली कोणाला माहिती. निळी साडी निळं कुंकू, पिवळी साडी पिवळं कुंकू, जांभळी साडी जांभळं कुंकू. ए जांभळे आई नको वेळा. तुम्ही उंच प्रतीची कपडे घाला, माझा विरोध नाही, पण कपाळाला कुंकू लावताना लालच लावायचं. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आय
डोंबल्याची आय कुकू लावित नाही म्हणते मी आय कसं जमन का महाराज? कुंका नाही ठाव म्हणे मी आयेव. आणि आयवपणा स्त्रीच्या दृष्टीनं फार महत्वाचा असतो. नवऱ्याच्या आधी आपण जावं मग त्याचा हाल होतील माग. महाराज मला आता असं वाटायला लागले की पत्नीच्या आधी पुरुषाने जावं, पत्नीच्या आधी नवऱ्याने जावं असं मला वाटते. त्याचं लय हाल. बरं त्याला आयतं खायची सवय, बायको त्याला रोज वाढी ती, आणि ती गेल्यानंतर याला हाताने घ्यावं लागत. सून तर एक पक्के ठेवल्याची अशी सारी ती ताट खा म्हाताऱ्याला म्हणावं. इस्टेट कोणची खाताय सुनाओ? बापाची आहे का इस्टेट? आणले का तिकून हनभर इस्टेट यांची खाती आणि त्याला ताट असं सारी ती. नाही तर माझं असं मत आहे या दोघांनी संगत जावं बुवा. असे प्रकार घडलेले आहेत. असं करीत नका. ही आपली संस्कृती नाही माता मंडळी भगिनींनो. ही आपली भारतीय संस्कृती नाही, ही महाराष्ट्रातली संस्कृती नाही. म्हणून सगळ्यात गोड संस्कृती आपली आहे. लक्षात ठेवा. जगामध्ये सांगतोय भारतासारखी संस्कृती दुसरी कोणतीच नाही. सुवासिनी स्त्री फक्त आपल्या देशामध्ये. सुवासिनी स्त्री कोणाला म्हणतात? जिच्या कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, हातामध्ये बांगडी आहे, पायामध्ये पैंजण आहे, बोटामध्ये जोडवी आहेत. हिला काय म्हणतात? सुवासिनी स्त्री. आहे का रशियात अशी? अमेरिकेत, थायलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आहे का अशा बाया? तिकडं आहेत ना. पण ह्याबाडा काय तांबाडा आकार नाही उकारण दिसतंय दुकार. उगा ह्याबाडाच दिसतं महाराज ते. बघा ना. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही लग्न आपल्या घरात लग्न निघालं तर लग्न निघाल्यानंतर बस्ता बांधायला तुम्ही काही महिला जाता की नाही? मग बस्ता बांधायला गेल्यानंतर तुम्ही साड्या पसंत करता की नाही? मग त्या साड्या तुम्ही पदराच्या पसंत करता का बिगर पदराच्या? पदराच्या. का बरं पदराच्या साड्या का पसंत करता? पदर कायसाठी असतो? डोक्यावर घ्यायला. मग घ्या ना. ती मागची आळी तर आखी बिन पदराचीच आहे. महाराज मला जवळ 99.9% महिला इथं डोक्यावर पदर घेतलेल्या दिसतात. टाळ्या वाजवा यांच्या तुम्ही. स्वागत करा महाराज. इतक्या संस्कारशील मुली म्हाताऱ्या या खेड मध्ये आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे महाराजांच्या जवळ आल्यानंतर आपण मर्यादाच राखली पाहिजे. संस्कृतीच पाळली पाहिजे. तुम्ही कुठं हिंडा फिरायला गेला तर मी काय म्हणेन पदर घे, मला काय करायचं? पण मंदिरामध्ये आल्यानंतर ही संस्कृती आपण पाळलीच पाहिजे. हे आपलं काम आहे बरं का. या आताच्या पोरींना सांगतो येडपडाऊ पदर घ्यायचा मंदिराकडे येताना. ओढणी असेल तर ओढणी डोक्यावर घे, ओढून घे. घ्यावं पदर घ्यावा डोक्यावर. ते उत्तम लक्षण असतं. अशा स्त्रीवर देव कृपा करतो. अशा स्त्रीला देव संकटात सापडून देत नाही. तो म्हणतो ह्या इतक्या मर्यादा पाळतात माझ्या जवळ आल्यानंतर, बाकीचं मरू द्या, पण अजून त्यांच्याकडं ती क्रियाशीलता जिवंत आहे. म्हणून हिच्या प्रपंचामध्ये संकट आणता उपयोगाचं नाही. ही जबाबदारी देव स्वीकारतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देव स्वीकारतो. पण देव मानता का तुम्ही? देव मानता ना? काही आता शिकलेल्या पुरी म्हणतात काय असं आलाय देव, काय घेऊन बसले, काय काय देव नाही? देव नाही? देव नाही? मला सांगा. मी तुम्हाला पुरी प्राणवायू शिवाय मनुष्य जगू शकत नाही. हे तर बरोबर आहे की नाही? प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन आहे की नाही? वर्गात शिकवलं जाते की नाही? माणसाला आवश्यकता कोणत्या वायूची आहे? ऑक्सिजनची आहे. प्राण्याला आवश्यकता कोणत्या वायूची आहे? ऑक्सिजन आहे की नाही? कुणी पाहिला का? मग नाही का? आहे. तैसा जाना सर्वेश्वरू म्हणून ये साना थोरू, त्याचे स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. मोतियाचे पाणी भरिता नये रांजणी, गगनासी गवसणी घालिता नये. मोतियाचे पाणी भरिता नये रांजणी. मोती माहिती आहे सगळ्यांना. तुम्हाला यांचं सोडून द्या. तुम्हाला मी तुमच्याबद्दल मी सुरुवातच तुमच्यापासून केली प्रास्ताविकाला. मोती सगळ्यांना माहिती आहे. मोती माहिती आहे ना? मोती मोत्या नाही.
मोती 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 कशामध्ये असतो? नथेमध्ये असतो. महाराज आमच्या पूर्वीच्या या म्हाताऱ्या आहेत ना, यांच्या नथी पहा तुम्ही. लग्न बिग्न असल्यानंतर म्हाताऱ्याला सांगायची येताना नथ घेऊन या. इकडे चाललात तुम्ही, तिकडे चाललात तुम्ही, बाजारात आलात तुम्ही, एक नथ आणते. म्हातारं नथ असं काय एवढी एवढी नव्हतं नथ, जेवढं नाक तेवढीच नथ. बरोबर ना? जेवढं नाक तेवढीच नथ. आताच्या पूर्वीच्या नथी पहा, उग एवढी एवढी, उग एवढी एवढी. नाकात जर घातली आणि लांबून पण पाहिलं तर मी कुठं चमकात का काय असं वाटत. उग एवढी एवढी नथ. ते काय आंबाड्यासारखं दिसत. समजा ना आखी नाक भर नका करू, पण अर्ध नाक तर नथ करा. एवढी तर कमीत कमी 2 पेरा इतकी नथ असावी नाकाने. नथेनं सौंदर्यता वाढते. लक्षात ठेवा, नथेनं काय वाढतं? सौंदर्यता वाढते. तुम्ही फुल्ली घाला एवढं काय वाटत नाही, पण नथ घातल्यानंतर श्री रुबाबदार वाटते. आणि मग ती म्हातारी लग्नामध्ये ती नथ उडवते. बाया पाहुणे आली का, हे आली का, ते आलं का. हो, अशी काय त्या म्हातारीचा झुरका असतो बाप्पा, फारच गोड असतो. आहे की नाही? आता मला सांगा, ती नथ आहे, नथेमध्ये मोती आहेत, त्या मोत्यामध्ये पाणी आहे का? आहे का? पण मोती पाणेदार दिसतात की नाही? मोती कसे दिसतात? पाणेदार मोत्याची नथ म्हणतो आपण, पाणेदार मोत्याची नथ. मग मला सांगा, पाणेदार मोती आहे का मोत्यामध्ये पाणी? पाणेदार मोती आहे, पण मोत्यात पाणी नाही. मोत्यात पाणी नाही म्हणून रांजण भरता येणार. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. मोतियाचे पाणी भरिता नये रांजणी, गगनासी गवसणी घालिता नये. आकाशाला गवसणी घालता येणार नाही. तैसा जाना सर्वेश्वरू, म्हणू नये साना थोरू, त्याचे स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. बर का? म्हणून तसा देव जाना, नाही म्हणायची हिम्मत करू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे देव आहेच. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. अरे देव नाकारूच नका रे राजा, व देव आहे. त्रिकालाबाधी सत्य. मला सांगा, कुटुंब चालवायला जर कुटुंब प्रमुखाची गरज आहे, बरोबर की नाही? आपलं कुटुंब, घरातलं कुटुंब चालवायला कुटुंब प्रमुख असतो की नाही? असतो का नाही? कुटुंब चालवायला जर कुटुंब प्रमुखाची गरज आहे, तर हे विश्व चालवणारी शक्ती आहे राजा हो. त्याने आवाहन करून सांगितलंय, आहे की नाही? आमच्या संतांनी त्याचं वर्णन केलंय. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते ग्रासिले, सत्ता मात्रे नाही. कसं म्हणता? हे जगत आहे ना, जगत फार मोठे राजा हो, त्याचा अंत नाही लागत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग ही चालवणारी अपूर्व शक्ती ह्या जगाच्या प्रांगणामध्ये आहे. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. हे सत्य तुम्ही नाकारता का? जे बुद्धी चातुर्यवादी लोक आहेत ते बुद्धीच्या बळावर ते काहीच्या काही बोलतात महाराज. लक्षात ठेवा, हे लौकिक बुद्धिवादी लोक आहेत. लौकिक हे काय बुद्धिवादी आहेत काय महाराज? हे लौकिक बुद्धिवादी आहेत. खरे बुद्धिवादी, खरे बुद्धिवादी जे वैभवशाली बुद्धीचे आहेत ते खरे बुद्धिवादी. आणि वैभवशाली बुद्धी लेखकाची नसते. वैभवशाली बुद्धी काव्य करणाराची नसते. वैभवशाली बुद्धी शंका कुशंका घेणाराची नसते. वैभवशाली बुद्धी तर्क कुतर्क करणाराची नसते. वैभवशाली बुद्धी फक्त संतांची असते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बस. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ बाबा, सावता बाबा, गोरोबा काका, चोखोबराय, कबीर महाराज, सेना महाराज, जनाबाई, मीराबाई आदी करून संत आहे आमचे वैभवशाली बुद्धीचे संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. या संतांची मांदी आली बघा. तुम्ही आरक्षणावरून भांडायला लागले, एकमेकाचे शत्रू बनले तुम्ही. यांनी काय करायचं? यांनी भांडणं थांबवली, माणसं जोडली, एकमेकाच्या हातामध्ये हात घातला प्रेमानं सगळ्यांनी, आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकवत ठेवली महाराज.
या संतांनी सगळ्या समाजातले संत आहेत. अशी एक जात नाही, असा एक समाज नाही की वारकरी संप्रदायाच्या समाजाने संत दिला नाही. विठ्ठला विठ्ठला माफ करा मंडळी, ह्या गोष्टी आम्हाला सहन होत नाही. म्हणून मी जरा थोडं धाडस करून बोलतो. या पुढऱ्यांनी सगळं वाटोळ करून टाकलं मला. गेले आता चांगले चांगले पुढारी सुद्धा पाहायला मिळत नाही. अवघड झाले. तो भाग सोडून द्या, तो भाग सोडून द्या. अवघड झाले ते. आणि तुम्ही करताय असं वेड्यांसारखं वागताय तुम्ही. जो तो आपली जात घेऊन बसलाय बाजूला. केवढा संघर्ष पेटवताय तुम्ही. अरे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. भूत मात्रामध्ये प्राणी मात्रामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. माणसामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. विसंगती सांडून टाकली पाहिजे. भेद नष्ट केला पाहिजे. अभेद बुद्धीने सगळ्यांना जीवन जगलं पाहिजे. ही आमच्या संतांची केवढी मोठी कामगिरी महाराज. केवढा मोठा ध्यास आहे या संतांचा. तुम्ही संत बरं का. मला असं वाटतं महाराज, एकदा जेवढे पुढारी आहेत ना, पुढारी फार मंत्र्यापर्यंत, या सगळ्यांना एकदा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवायला पाहिजे. यांना सगळ्यांना एकदा. आणि मग त्यांना संत वाङ्मय माणसं कसं जोडतंय हे कळेल. आमच्या संतांनी समाज कसा जोडला हे कळेल. जातीपातीच्या भिंती पाडून टाकल्या, एकमेकाच्या हातामध्ये हात दिला आणि परमानंदाचा आनंद लुटला रे आमच्या संतांनी. यातायाती धर्म नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदास. हो. आणि हा निर्णय आलाय कशात? काय होतंय? हे अपूर्ण अभ्यास करतात, अपूर्ण अध्ययन करतात. पूर्ण अध्ययन करा आणि मग ग्रंथांचं जे साध्य आहे ते आम्हाला सांगा. भूमितीमध्ये सिद्धता पूर्ण करताना साध्य काढावं लागतं. पक्ष, प्रमेय, व्याख्या, प्रत्येक पायरीला आधार देऊन भूमितीमध्ये. बरोबर आहे ना हे? आणि मग साध्य काढावं लागतं पक्षाच्या अनुषंगाने. तसं तुम्ही नीट ग्रंथांचा अभ्यास करा आणि त्याच्यातून त्यांनी सार काय बाहेर काढलाय, साध्य काय बाहेर काढलंय याचं अनुमान करा ना महाराज. उगाच हा बोलला म्हणून तो बोलला. मी एखादा विचारलं तू कशावरून बोलतो बरं, असं नाही म्हणलं, तो मी आमच्या पुढाऱ्याकडून ऐकलं म्हणून बोललो. अरे पुढारीच येड आहे, तेच अपूर्ण अभ्यास करतय. त्यांनी दुसरं कोणचं ऐकलं असं आणि तुला तुझी बुद्धी चिडवून टाकली. म्हणून मला असं वाटतं सगळे पुढारी गोळा करायचे, नाही पारणाला बसले तर हे सगळे गोळा करायचे. माफ करा बरं का, परमंत्र्यांसहित सगळे गोळा करायचे मुंबईमध्ये. या सगळ्यांना एका बोटीत बसवायचं. ती बोट समुद्राच्या मध्ये न्यायची आणि ती बुडून टाकायची. आणि प्रत्येक गावात चांगला चांगला नेता तयार करायचा, पुढारी कार्यकर्ता तयार करायचा. अरे ही तरुण पोरं लय भारी आहेत आताची, अरे लय भारी आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी यांच्या मैत्री आहेत. एकमेकाच्या हातामध्ये हात घालून प्रेमानं वागतात सगळेजण. या आत्ताची पोरं भारी पोरं आहेत महाराज आत्ताची. तुम्ही यांच्या हातामध्ये द्या, ह्या जगाचं राज्य गोड चालवतील. या तरुण महिला सुद्धा आहेत, काही अभ्यासू महिला आहेत काही. लक्षात ठेवा, भेद कधीच पाळायचा नाही. आधी अभेद बुद्धीला जीवन जगा. तुम्ही आनंदाचे सम्राट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला बाकीचं मला काही सांगू नका रे. आंतरजातीय लग्नाची पद्धत आजही आहे, पूर्वीही होती, पुराण काळामध्ये होती. मत्स्यगंधाचं कोणाबरोबर लग्न झालं? कुणाची मुलगी मत्स्यगंधा? पुराणात मला जायला नका लावू. हे तुमचे फाटक्या बुद्धीचे लोक आहेत ना, खऱ्या बाजूला ही हे असं नाविन्यपूर्ण जग उभं करा, संस्कृती उभी करा भावा. की एकमेकावर सगळ्या माणसाने प्रेम केलं पाहिजे. एकमेकावर प्रेम, आपुलकीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आपलेपणा सगळ्यांचा जागृत झाला पाहिजे. भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ.
झालं का तो झाल्यावर तू, मी सारखाच बोलतो नाही एकटा. तुम्ही दम खाता, दम खाऊनच देणार नाही तुम्हाला मी. विठ्ठला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेद भ्रम अमंगळ आहे. ते भेद करणं अमंगळ आहे. हा भ्रम आहे हे सगळ्या लोकांचा महाराज. म्हणून सगळ्यांनी एकत्र राहा, एकत्र नांदा, आपलेपणा जागृत करा. हा याचा आणि तो त्याचा. हेड द्या सोडून ते. आमच्या संत मालिका पहा ना महाराज. सगळे संत समाजाचे एकत्र आले म्हणून वारकरी संप्रदाय मोठा झाला आपला. हो. आणि सगळ्यात जुना संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. जुनाट जुगादीचे जुनाट जुगारीचे बहुता काळाचे ठेवणे आजारी आहे तरी शांत नाही. अरे कीर्तनामध्ये रंगच निर्माण करायचा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तो रंग तयार करेल, रंग भरील. किती गोड चाल म्हणतात म्हणले का नाही? मग साजेशी चाल बोलले, लय मवळपणा पण नाही धरत याच्यामध्ये. अरे आनंदच व्यक्त करायचा बाबा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.